नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे नेत्र रोगांवरती असणारे विश्वामृत उपचार. आपल्याला माहितीच आहे की आज विविध प्रकारच्या होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांमुळे, खास करून मधुमेह, उच्च रक्तदाब ज्याला हायपरटेन्शन किंवा ब्लड प्रेशर म्हटलं जातं, किंवा इतरही विविध आजारांमुळे त्याचा डोळ्यांवरती झालेला आपल्याला परिणाम आढळून येतो, ज्याच्यामध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी सारखा आजार आहे, ज्याच्यामुळे दृष्टीपटल किंवा ज्याला नेत्रपटल मराठीत संबोधलं जातं हे खराब होऊ शकतं. कॅटरॅक्टचं प्रमाण आपल्याला गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आढळते, त्याला मोतीबिंदू म्हटलं जातं. ग्लॉकोमा सारखा आजार आहे जो प्रदीर्घ काळ चालणारा आजार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त साथीच्या आजारांमध्ये होणारा कंजंक्टिव्हायटिस किंवा डोळ्यांचा जंतुसंसर्ग म्हणूया आपण, अशा विविध प्रकारचे डोळ्यांचे आजार आणि ज्याच्यावरती आज ठोस प्रकारचे विश्वामृत उपचार ह्याविषयी आपण खास करून मार्गदर्शन घेणार आहोत. साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांच्याकडनं. नमस्कार सर. नमस्कार सर, आयुर्वेदामध्ये नेत्ररोगाचं वर्णन केलेलं आहे. खास करून आपण जर का बघितलं गेल्या काही वर्षांमध्ये कॉम्प्युटरमुळे किंवा इतर विविध प्रकारच्या असणाऱ्या वेगवेगळ्या इक्विपमेंट्समुळे म्हणा, मुलांमध्ये सुद्धा डोळ्यांच्या आजाराचं प्रमाण वाढलेलं आढळून येतं. त्याच्यात चष्म्याचा नंबर आहे, हा एक भाग झाला अर्थातच, पण याच्या व्यतिरिक्त ही विविध प्रकारचे इतर आजार आपल्याला आढळून येतात. वार्धक्य अवस्थेमध्ये किंवा गेल्या काही वर्षात मधुमेहाचं प्रमाण खूप वाढलंय भारतामध्ये आणि त्याच्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथी सारखा आजार सुद्धा आढळून येतो. ह्याच्यावरती अर्थातच आधुनिक चिकित्सामध्ये कुठलेही ठोस उपचार उपलब्ध नाही आहेत आणि म्हणूनच संपूर्ण जग आयुर्वेदाकडे एक आशेचा किरण म्हणून बघतंय, खास करून अशा दीर्घकालीन डोळ्यांच्या आजारांमध्ये. आम्हाला काय सर मार्गदर्शन करता येईल? कसं आहे, डोळा असं म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की ENT किंवा ऑप्थॉलॉजी म्हणजे फक्त डोळ्याशी संबंधित शास्त्र आहे. आधुनिक शास्त्राचे एक तज्ज्ञ जे असतात ते वेगवेगळ्या अवयवावरती काम करतात, ते बरोबरही आहे, पण 3.5 हाताच्या देहामध्ये हे अवयव आहेत हे विसरून चालणार नाही. आणि हे जर लक्षात घेतलं तर मग एक गोष्ट महत्त्वाची आपल्याला ध्यानात ठेवायला पाहिजे, म्हणजे डोळ्याची उत्पत्ती कशी होते. तर आयुर्वेदाने हे तेज महाभूताशी संबंधित जो रूप म्हणून गुण आहे तो समजण्यासाठीचं इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय जे आहे ते म्हणजे नेत्रेंद्रिय असं आहे. म्हणजे त्या डोळ्याच्या ठिकाणी आपल्याला दृष्टीमुळे जे काही दिसणं आणि मेंदूला त्याची संवेदना जाणं, मग ती आकाराच्या बाबतीत असू दे, प्रकाशाच्या बाबतीत असू दे, तर किंवा रंगाच्या बाबतीत असू दे, तर हे ज्ञान होणारे इंद्रिय म्हणजे नेत्र असं म्हटलेलं आहे. पण हा नेत्र जो आहे तो मज्जेचा तयार झालेला आहे. आयुर्वेदामध्ये 7 धातू सांगितलेले आहे शरीरातले: रस, रक्त, मांसमेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. त्यातल्या शुक्राच्या आधीचा जो धातू आहे तो म्हणजे मज्जा, आणि त्याच्यापासून डोळ्याची उत्पत्ती आहे. तर पोटामध्ये ज्या ठिकाणी पित्तधरा कला सांगितली आहे म्हणजे अस्तर सांगितलेलं आहे लहान आतड्यामध्ये, तिथंच मज्जाधरा कला म्हणजे डोळा उत्पन्न होता असं सांगितलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा तुम्ही असं बघता की कावीळ झालेली असेल किंवा संग्रहणीसारखा आजार झालेला असेल, टायफॉईड झालेला असेल, फूड पॉयझनिंग झालेलं असेल, तर काही दिवसांनी लोकांना चष्म्याचा नंबर लागतो. याचं कारण काय, की पित्तधरा कला बिघडते आणि म्हणून डोळा बिघडतो. आणि चक्षुस्तेजोमयम तस्य विशेषा श्लेष्मणोभयम असं सांगितलेलं आहे. त्यामुळे गोड खूप खाणारे लोक, मधुमेही लोक, इतर सुद्धा आळसावले लोक, दुपारी झोपणारे लोक, यांना डोळ्याचे आजार जे आहेत ते पटकन उत्पन्न होतात असं लक्षात येतं. आणि उष्णतेच्या संबंधाने पायाशी संबंधित 2 शिरा जे आहेत त्या डोळ्यापर्यंत गेलेल्या असतात आणि पायाला तेल लावलं की डोळ्याला बरं वाटतं. हे जे सांगितलं जातं ते लक्षात जर घेतलं तर आपण कोणते चप्पल वापरतोय, जमिनीवरून चालतोय की हिरवळीवरून चालतोय का दगडमातीतून चालतोय, आपले पाय कसे आहेत, वृक्ष आहेत का स्निग्ध आहेत, त्याला भेगा आहेत का, ह्या सगळ्याचा संबंध आहे तो डोळ्याशी येतो. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ऊर्ध्वजंतू म्हणजे आपल्या गळ्याच्यापासून वरची जी ठेवण आहे सगळ्यांची, त्याच्यामध्ये कफ हा दोष असतो आणि रक्त हे दृश्य म्हणजे धातू असतो. ह्या दोघाला अनुलक्षणच डोळ्याकडे बघायला लागतं. तर हा सगळा विचार जो आहे तो सार्वदेहिक आहे, म्हणजे संपूर्ण शरीराचा विचार करून आहे. आणि आयुर्वेदाचं हे वैशिष्ट्य आहे की नेत्ररोग म्हटल्यानंतर तो वैद्य या सगळ्या गोष्टींची शहानिशा करतो आणि औषध देतो. येस, म्हणजे संपूर्ण रोग मुळापासून नष्ट करण्यासाठी हा प्रयत्न केला जातो. आज जे विविध प्रकारचे नेत्ररोग आपल्याला दिसतात त्याची काही कारणं ढोबळमानाने सांगितलीत किंवा लक्षणांच्या स्वरूपात काही वर्णन आहे? अगदी छान प्रश्न आहे हा. असं होतं की आपल्या आयुर्वेदानुसार आजार उत्पन्नाची कारणं जी ती प्रधान 3 सांगितलेली आहेत. एक म्हणजे असात्म इंद्रियाचं संयोग, म्हणजे डोळ्यांनी नको त्या गोष्टी बघणं, अतिशय तेजस्वी गोष्टी बघणं किंवा खूप अंधारात बघणं, असं त्याचा हीनमित्य आणि अतियोग असं सांगितलेलं आहे नेत्रेंद्रियाचा. दुसरं म्हणजे प्रज्ञापराध, म्हणजे ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत, उगाचच विनाकारण चांगलं दिसा म्हणून नंबर असलेला कोणता तरी गॉगल घालणं, रस्त्यावरती कुठनं तरी खरेदी केलेला, तर डोळ्याला त्याची हानी होऊ शकते. पालेभाज्या ह्या आयुर्वेदानं अचक्षुषा सांगितलेल्या आहेत. आणि त्यातलं क्लोरोफिल हे द्रव्य आणि सेल्युलोज जे आहे ते पोटामध्ये नंतर पडून राहायला लागतं, पहिल्यांदा पोट साफ करतात.
आणि नंतर काय लागतं, शरीराला ते बाहेर काढून टाकता येत नाही आणि त्याचा परिणाम पित्तधरा कलावरती येतो आणि त्यामुळे डोळे खराब होतात. आणि त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आधुनिक शास्त्र म्हणतं हिरव्या पालेभाज्या खा आणि वैद्य म्हणतो की पालेभाज्या खाऊ नका. तर तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि लक्षात घ्या की हरितद्रव्य जे आहे त्या आतला मॅक्युला नावाचा जो भाग आहे ह्याला जास्त इंजुरियस असतं आणि डोळे त्याच्यामुळे खराब होऊ शकतात. तर हे आता अजून संशोधन झाल्यानंतर 50-60 वर्षांनी भारतीय डॉक्टर लोकांना सुद्धा हे पटायला लागेल. तोपर्यंत मात्र हा वादाचा विषय म्हणून राहील. पण त्याचा अनुभव जर तुम्ही घेतला तर तुम्हाला हे नक्की लक्षात येईल. आणि इतक्या पालेभाज्या लोक खातात पण कोणाचे चष्मे गेलेत का हे माणसांनी पुन्हा अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे. हा एक भाग झाला. अतिव्यवाय म्हणजे शुक्रस्खलन खूप होणं, तिखट आंबटकारक पदार्थ फार खाल्ले जाणं, शुक्त किंवा व्हिनेगार सारखे पदार्थ किंवा लोणची फार खाणं, रोज पापड खाणं, डोळ्याचं आरोग्य राखण्यासाठी म्हणून डोळ्यात काही अंजन घालायला सांगितले आयुर्वेदाने, आठवड्यातनं एकदा तरी तो स्राव व्हायला पाहिजे, तो न घालणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी डोळ्यावरती परिणाम करत असतात. रक्तदाब वाढणारी कारणं जी आहेत ती, मधुमेह वाढणारी कारणं, ही सगळी जी आहेत आणि कफ वाढवणारी आणि रक्त बिघडवणारी सगळी कारणं ही डोळ्याचे आजार उत्पन्न करतात. हो येस, आपण जसं आता सांगितलं आणि की अंजन घालणं हा एक प्रकार होता, तसेच आयुर्वेदामध्ये खूप सुंदर उपचार नेत्ररोगांसाठी आहेत विविध प्रकारच्या. मग तो कॅटरॅक्ट मोतीबिंदू सारखा आजार असो, काचबिंदू ज्याला ग्लॉकोमा म्हटलं जातं, रेटिनासाठी खास करून उपचार आहेतच. चष्म्याच्या अनुषंगाने आम्हाला आधी सांगा की दृष्टी चांगली राखण्यासाठी दृष्टीदोष कमी, इथे काही वनस्पती पण आणलेले दिसत आहेत आणि काही द्रव्य आणलेली दिसत आहेत, आम्हाला काय मार्गदर्शन करता येईल? त्याच्या हिशोबाने मी बोलतो. त्याच्या आधी आपण एक भाग असा लक्षात घेऊया की चष्म्याच्या बाबतीत आयुर्वेदात काय वर्णन आहे. तर पूर्वीच्या काळी काचेचा शोध लागलेला होता अगदी महाभारताच्या काळापासून. मयसभेमध्ये तो दुर्योधन कसा पडला हे सगळ्यांना माहिती आहे. तर काचेच्या व्यतिरिक्त काचेचा वापर अशा पद्धतीने डोळ्यासाठी करावा हे ऋषीमुनींच्या लक्षात आलं नसेल का? तर ह्या गोष्टी आलेल्या होत्या पण वेगळ्या आजाराच्या संदर्भात त्यांनी त्याची ट्रीटमेंट सांगितलेली आहे. तिमिर नावाचा आजार जो आहे दृष्टिमंडलाच्या संबंधात आणि श्वेतमंडलाच्या संदर्भामध्ये, त्याच्यामध्ये जवळचा किंवा लांबचं न दिसण्याच्या संदर्भातलं सगळं वर्णन केलेलं आहे. पण पूर्वी कसं व्हायचं की चष्मा लागलेल्या व्यक्तीला पहिल्यांदा काय होतं, मुलांना स्पेशली डोकं दुखतं, डोळे दुखतात, डोळे लाल होतात, डोळ्यातून पाणी येतं, मळमळतं, चक्कर येते, अशी लक्षणं असतात. तर ती ॲसोसिएटेड लक्षणं जर ट्रीट केली गेली तर नंबर जो आहे तो आपोआपच कमी होतो. पण आता ही लक्षणं दिसली की लगेच ऑप्थॉल्मॉलॉजिस्टकडे गेल्यानंतर नंबर मिळतो आणि चष्मा घातला जातो आणि चष्मा सुटतो ह्याच्यावरचा विश्वासच लोकांचा गेलेला आहे. तर तिमिर रोगाची जर ट्रीटमेंट केली गेली तर उत्तम पद्धतीने चष्मे जे असतात ते सुटू शकतात. आणि वयाच्या 18 वर्षापर्यंत उंची वाढते तोपर्यंत नंबर वाढण्याची शक्यता असते. नंतर जर नंबर आपल्याला नक्की कमी करता येतो 40च्या आत जर वय असेल तर त्या अनुरोधाने प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. आणि काही वेळेला हे जेव्हा अगदीच अशक्य असेल त्यावेळेला तुम्ही चष्म्याचा वापर करा, पण उठसूट चष्मे लावायचे असं तुम्ही करू नका. हा एक महत्त्वाचा भाग आहे. मग लेन्सेस वेगवेगळ्या निघाल्या कारणाने लोकांना ती सुविधा झालेली आहे आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की आपण त्या पद्धतीने बदल आपल्या शरीरात करण्यापेक्षा आपण नंबर लावावा किंवा लेन्स लावावी. पण शरीरातले आजार तुम्ही काढा तर तुमचा नंबरही चांगला होणार आहे आणि तो जाणार आहे. आणि आयुष्यात मध्ये जे वेगवेगळे आजार तुम्हाला नंतर मागं लागणार आहेत ते तरी ॲटलिस्ट होणार नाही आहेत. नाहीतर हल्ली कसं झालंय, मधुमेहाची गोळी घ्यायची, साखर नॉर्मल ठेवायची आणि वाटेल ते खायचं, ब्लड प्रेशरची गोळी घ्यायची, कसंही वागायचं मनपूर्तम समाचार आणि मग हार्ट अटॅक नंतर येतो. तसं हे डोळ्याच्या बाबतीतही होऊ शकतं. तर जवळच्या वैद्याला जाऊन तुम्ही भेटायला पाहिजे आणि ह्या पद्धतीचा विचार जो आहे तो राबवायला पाहिजे. येस, मला वाटतं आणि यासाठी जरूर आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर बघत आहात ते टिपून घ्या. विश्वामृत चिकित्सालयाचे उपचार आता सर्वत्र उपलब्ध आहेत, खास करून मुंबई आणि पुणे या ठिकाणी. आणि त्यासाठी पुढील फोन नंबरवरती आपण जरूर फोन करा. आणि केवळ दृष्टीदोष किंवा नेत्ररोगांवरतीच नव्हे तर सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांवरती, ज्याच्यामध्ये खास करून मधुमेह, उच्च रक्तदाब, त्याचप्रमाणे हृदयविकार असे आजार आहेतच, पण ह्याच्या व्यतिरिक्त त्वचा विकार, केसांचे विकार, ह्याच्या व्यतिरिक्त कॅन्सरवरती खास करून विशेष करून विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पोट विकार, सांधेदुखी, मणक्यांचे आजार, ह्या सर्व प्रकारच्या आजारांवरती विश्वामृत चिकित्सालयामध्ये आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. आणि त्यासाठी पुढील फोन नंबरवरती आपण जरूर फोन करा. आपल्याच्या जो कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे दृष्टीदोष किंवा नेत्रविकारांवरती आपण खास करून चर्चा करत आहोत. सर, आपण आम्हाला त्या चष्म्याविषयी फार सुंदर विवेचन केलं, मार्गदर्शन केलं. ह्या अनुषंगाने आम्हाला पुढे जाऊन काय सांगता येईल? तर ह्या अनुषंगाने मी काही वनस्पती आणल्या त्या माझ्या मते तुम्हाला दाखवणं हे गरजेचं आहे. बघूया. तर ही समोर आता 2 फळं दिसत आहेत आपल्याला. तर ही जर बघितलं तर ह्याच्यात एक आवळा, तुम्हाला सगळ्यांना ओळखणारा असा मोठा आवळा, बनारसी आवळा जो आहे तो आहे. आणि दुसरी ही बेहडा म्हणजे बिबितक नावाची वनस्पती आहे. तर या दोन्ही वनस्पतीच्या बरोबर हिरडा नावाचा आणखीन एक औषधीचा आहे. या तिघाला म्हणून त्रिफळा असं म्हणतात. तर या त्रिफळाचा वापर हा नेत्ररोगासाठी आयुर्वेदाने खूप मोठ्या प्रमाणावरती केलेला आहे. तर अगदी वय वर्ष 18 पासून पुढं
हे त्रिफळा चूर्ण जर ह्या तिन्ही फळांचं जर करून घेतलं पोटामध्ये, तूप आणि मधावरती विषम मात्रेमध्ये, म्हणजे मध 1 चमचा आणि तूप अर्धा चमचा, आणि ही पावडर जी आहे ती वयानुसार आणि ऋतूनुसार अर्धा ते 1 चमचा आपण घेऊ शकतो, तर डोळ्याचे अनेक आजार ह्यांनी उत्पन्न होत नाहीत असं लक्षात आलेलं आहे. ओके. दुसरं म्हणजे चष्म्याचा नंबर लागणं, ही प्रक्रिया जी आहे ती 40ला जी घडते ती सुद्धा ह्यांनी प्रोलॉंग करता येते. ओ. आणि पोट साफ होत असल्याने आणि हे औषध रसायन असल्या कारणानं, हे सप्त धातूंचं शरीरातल्या वर्धन करत असल्या कारणानं नंतर मोतीबिंदू होण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा उशिरा होते. म्हणजे म्हातारपणच उशिरा येतं यांनी, आणि तरुण पण टिकून राहतं अशी ही वनस्पती आहे. तर ह्या वनस्पतीच्या बरोबरीनं आणखीन एक दुसरी वनस्पतीचं बी इथं आणलेलं आहे, पण हिला कतक बीज किंवा निर्मळीचं बी असं म्हणतात. तर हे जे बी आहे ते आपल्या डोळ्यातल्या लेन्स सारखं परमेश्वराने त्याची रचना केलेली आहे. तर पुरुषोत्तम लोकसंहिता हा सिद्धांत जर बघितला तर ह्या हिशोबाने हे जर उगाळून पाण्यामध्ये, स्वच्छ पाण्यामध्ये, डिस्टिल वॉटरमध्ये उगाळून जर डोळ्यामध्ये ह्याचं अंजन केलं गेलं तर डोळ्याचा गढूळपणा आणि डोळ्याचा जो पिवळेपणा आहे तो कमी होतो, आणि मोतीबिंदू जो आहे तो प्रथम अवस्थेतला आहे तो जातो यांनी. फक्त वयानुसार वाढणारी मोतीबिंदू ही कल्पना आहे. त्यामुळे त्रिफळा चूर्ण आणि ह्या जर गोष्टी घेतल्या गेल्या तर मोतीबिंदूचं प्रमाण जे आहे ते लवकरच्या वयात येणं, किंवा स्टिरॉइड सुरू असताना जेव्हा बऱ्याच लोकांना लवकर मोतीबिंदू होतो, अशा गोष्टी या वनस्पतीतून होत नाहीत. तर हा एक खूप चांगला औषधाचा भाग आहे. त्याच्यानंतर आणखीन एक वनस्पती इथं तुम्हाला सगळ्यांना माहित असलेली आहे, हे ज्येष्ठमध नावाचं द्रव्य आहे किंवा औषध आहे. आणि ज्येष्ठमध हे नेत्र म्हणजे डोळ्याला हितकारक म्हणून सांगितलेलं आहे किंवा चक्षुष्य म्हणून सांगितलेलं आहे. तर या ज्येष्ठमधाची पावडर जर पोटामध्ये एखादी व्यक्ती घेत असेल आणि रात्री त्रिफळा चूर्ण घेत असेल तर हायपरटेन्सिव्ह असे जे काही बदल डोळ्यामध्ये येतात ते ह्यांनी येणं कमी होतं. आर्टेरोस्क्लेरोसिस डोळ्यातल्या ज्या रक्तवाहिन्यांच्या ठिकाणी होतं ते ह्यांनी होत नाही, आणि त्यामुळे रक्तदाब उत्पन्न झालेल्या लोकांना नंतर जे डोळे खराब होतात त्याच्यासाठी ही वनस्पती अत्युत्कृष्ट म्हणून काम करू शकते. ओके. म्हणजे हे विविध प्रकारचे आपण आता वनस्पती बघतोय ज्याच्यामुळे विविध प्रकारचे हे जे उपचार आहेत हे सर्व रुग्णांना मिळू शकतात. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती खास करून नेत्रविकारांवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी, आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आपल्याला मार्गदर्शन करायला. आपण जे आता स्क्रीनवरती संपर्कासाठी नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. आपल्याला सर्व प्रकारच्या नेत्रविकारांवरती आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. आणि जर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर पुढील नंबरवरती आपण जरूर आपले प्रश्न विचारा. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे केवळ नेत्ररोगच नव्हे तर विविध प्रकारच्या सर्व दीर्घकालीन आजारांसाठी विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत. विश्वामृत चिकित्सालय मुंबई, पुणे या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, पोटविकार, गुडघेदुखी, सांधेदुखी, मणक्यांचे विकार किंवा ह्याच अनुषंगाने येणारे वार्धक्यावस्थेतील इतरही आजार, खास करून कॅन्सर किंवा कर्करोगावरती विश्वामृत चिकित्सालयामध्ये ठोस उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या वेळेत असताना सर, आपण आम्हाला आता वनस्पतींद्वारे मार्गदर्शन केलं की कशा त्या डोळ्यांसाठी फार उपयुक्त आहेत आणि विविध प्रकारच्या नेत्रविकारांवरती आज उपचार ह्या वनस्पतींद्वारे होऊ शकतात. सर्वसाधारण आपल्या आयुर्वेदामध्ये नेत्ररोगाची काही विशेष लक्षणं सांगितलेली आहेत का, ज्याद्वारे आपण लवकर उपचार सुरू करू शकतो? बरोबर आहे. हा एक खूप छान प्रश्न आहे माहिती. कारण कसं होतं, डोळ्याचे आजार असं म्हटल्यानंतर पुढे जास्त नाही तोपर्यंत लोकांच्या ते लक्षात येत नाहीत बऱ्याच वेळेला, आणि एका डोळ्याने दृष्टी कमी होत असते, दुसऱ्या डोळ्याने दिसत असतं आणि लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात असं होतं. पण कधी हे लक्षात जर यायचं असेल तर काही गोष्टी आपण नेहमी तपासणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक तर मधुमेह नेहमी आटोक्यात आहे ना हे बघणं खूप गरजेचं असतं. त्याचा परिणाम म्हणून वृक्क विकृती आली आणि किडनी जर डॅमेज व्हायला लागली तर मग हळूहळू डोळ्यावरती त्याचा परिणाम यायला लागतो आणि मग डोळ्याला व्यवस्थित दिसेल असं होतं. प्लास्टिकच्या पिशवीतनं बघितल्यासारखं असं धुसरसं दिसतं असं रुग्ण सांगतात आणि डोळ्यावरती खूप त्याचा वाईट परिणाम येतो. रक्तदाबाचंही असंच असतं. म्हणजे मधुमेहातलं रक्त तपासून साखर किती आहे हे बघणं गरजेचं आहे. लघवीतून अल्ब्युमिन वगैरे जात नाही ना हे बघणं गरजेचं असतं. रक्तदाब वाढलेला असताना चक्कर येणं, मळमळणं, उलट्या होणं, विनाकारण खूप राग येणं, भडकेपणा वाढणं मनाचा, ह्या सगळ्या गोष्टी बघणं हे गरजेचं असतं. त्यावेळेला डोळ्याच्या ठिकाणी काही विविक्षित लक्षणं दिसू शकतात. त्यावेळेला नेत्रशूल म्हणजे डोळा दुखणं, डोळ्यात घाण जास्ती येणं, डोळा लाल होणं, डोळ्यातून विनाकारण पाणी येणं, ह्याच्याबरोबर दृष्टी जी आहे ती जवळची किंवा लांबची जी आहे ती कमी होणं, अंधारामध्ये फारसं न दिसणं, संध्याकाळच्या वेळेला न दिसणं, सकाळच्या वेळेला सुद्धा उन्हामध्ये गेल्यानंतर एकदम प्रकाशासह तो किंवा फोटोफुयासारखं लक्षण येणं, अशी वेगवेगळी लक्षणं येत असतात. आणि ह्या सगळ्याचा जर विचार केला तर आपल्या शरीरातल्या मोठ्या सार्वदेहिक आजाराशी त्याचा संबंध नाही ना हे बघणं गरजेचं असतं. एस्पेशली काय होतं, वृक्क खराब झालेल्या लोकांना जेव्हा दिसत नाही त्यावेळेला खूप अनावस्था प्रसंग येतो, कारण क्रिएटिन लेवल वाढलेली असते. 1.5च्या पुढे ती जायला लागलं की युजली लक्षणं दिसायला लागतात. मग त्यात
डोळ्यात मळमळणं, फोडणीचा वास सहन होणं, ही इतर लक्षणं जी आहेत त्याच्याबरोबर डोळ्याची ट्रीटमेंट करायला लागते. तर ती पोटातली वृक्काची ट्रीटमेंट एका बाजूला चालू असली तरी काही वनस्पती ज्या आहेत त्या डोळ्यासाठी वापरता येतात. एस्पेशली वृक्क खराब झाल्यानंतर डोळ्याला दिसत नाही त्यासाठी. तर त्यातली एक वनस्पती मुद्दामून इथं आणलेली आहे, ती तुम्हाला दाखवतो. बघूया आपण आता. हां, ही जी वनस्पती आहे हे गोकर्णीचं फूल दिसतंय तुम्हाला सगळ्यांना माहित असलेल्या वेल आहे आणि त्याला जवळ हे गोकर्णीची शेंग सुद्धा लागलेली तुम्हाला दिसेल ही हलताना. तर याचा पांढरा आणि निळा असे दोन प्रकार असतात. त्यातला पांढरा जास्ती श्रेष्ठ आहे आणि ती वापरणं जास्ती चांगलं आहे. तर ह्या वनस्पतीचं मूळ तरी घ्यावं किंवा बिया तरी घ्याव्यात आणि त्या बिया कुठून त्याची पावडर आहे ती साधारण 2 ग्रॅम सकाळच्या जेवणाच्या आधी आणि 2 ग्रॅम रात्रीच्या जेवणाच्या आधी अशी गरम कडकडीत पाण्यावरती घ्यायची आणि पोटामध्ये कासनी अर्क नावाचं एक औषध आहे ते क्रिएटिन लेवल कमी करण्यासाठी घ्यायचं. असं जर केलं गेलं तर वृक्काचा परिणाम, वाईट परिणाम म्हणून डोळ्यावरती जो परिणाम म्हणून अंधत्व येतं त्यासाठी अप्रतिम उपयोगी पडणारी वनस्पती आहे. ह्याच्यावर नो डाऊट की पोटातनं तुम्ही औषध घेतली तर अधिकस्य अधिकम फलम ह्या पद्धतीने तुम्हाला आणखी चांगला फायदा होईल. पण मधुमेहाच्या लोकांनी ऍटलिस्ट ही वनस्पती जी आहे ती घरी लावावी आणि बाळगावी. दुसरी एक वनस्पती अशीच आहे की रक्तदाब वाढलेले असताना खूप उपयोगी पडते आणि ती वनस्पती ही दमा कावळी किंवा कृष्ण सारिवा असं हिला म्हणतात. ह्याचे 2 प्रकार असतात सारिवेचे. तर त्यातली ही एक कृष्ण सारिवा नावाचं हे झाड आहे आणि याचं मूळ जे आहे त्याला सुगंध येत असतो खूप उत्तम पद्धतीचा आणि ह्या वनस्पतीची पावडर जी आहे ती पोटामध्ये जर सर्पगंधा चूर्णावरती घेतली गेली तर आर्टेरियोस्क्लेरोसिस किंवा रक्तवाहिन्या जाड होऊन उत्पन्न होणारे डोळ्याच्या अंधत्वाचे प्रकार आणि मधुमेहाचा आणि रक्तदाबाचा आलेला परिणाम या दोन्हीसाठी ही वनस्पती अत्यंत उत्कृष्ट उपयोगी पडते. ओके, सो आपण ह्या बघितल्या वनस्पती आणि अजूनही या वनस्पती आणि त्याचप्रमाणे खास करून डोळ्यांवरती असणाऱ्या पंचकर्म उपचारांविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रेयांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती नेत्र रोगांवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज केवळ नेत्ररोगच नव्हे तर विविध प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी सुद्धा आता ठोस उपचार उपलब्ध झालेले आहेत. खास करून विश्वामृत चिकित्सालयामध्ये. विश्वामृत चिकित्सालय आता मुंबई पुणे या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. खास करून विविध प्रकारचे दीर्घकालीन आजार ज्याच्यामध्ये मधुमेह म्हणजेच डायबेटीस, उच्च रक्तदाब ज्याला हाय ब्लड प्रेशर म्हटलं जातं, हृदयविकार म्हणजेच हार्ट डिसीज आणि ह्याच्या व्यतिरिक्त विविध प्रकारचे इतरही आजार ज्याच्यामध्ये पोट विकार आहेत, केस विकार आहेत, त्वचा विकार आहेत, त्याचप्रमाणे सांधेदुखी, मणकेदुखी आणि विविध प्रकारचे इतरही आजार ह्यासाठी उपचार उपलब्ध आहेत. पण मला आवर्जून सांगावं असं वाटतं आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून कॅन्सर सारखा जो भयावह आजार आहे, कर्करोगासारखा जो भयावह आजार आहे ह्याच्यावरती आज विश्वामृत उपचारालयामध्ये ठोस उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. आणि त्यासाठी पुढे स्क्रीनवरती जे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते आपण जरूर टिपून घ्या. आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करत आहेत साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी. आपण पुन्हा एकदा त्यांचं मनोगत जाणून घेऊया. सर, आपण आम्हाला आजच्या कार्यक्रमामध्ये खूप अमूल्य मार्गदर्शन केलं की कशा रीतीने जे नेत्रविकार आहेत त्याच्यावरती आपण खरोखर मात करू शकतो आणि त्यासाठी विविध प्रकारचे उपचार हे आयुर्वेदातले किंवा मेडिसिन्स ज्याला इको मेडिसिन एक चांगली संकल्पना आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये आहे ज्याच्यामध्ये नैसर्गिक वनस्पतींचा वापर होतो. खास करून डायबेटिक रेटिनोपॅथी हा जो आजार आहे जो मधुमेहामुळे उत्पन्न होणारा नेत्रपटलाचा आजार आहे त्याच्यावरती आपल्याला काय मार्गदर्शन करता येईल? अगदी बरोबर आहे. मॅक्युलर डिजनरेशन किंवा डायबेटिक रेटिनोपॅथी वगैरे जी असते त्याच्यामध्ये डोळे जाण्याची शक्यता खूप वाढते आणि लोक काय करतात की मधुमेहाच्या हिशोबाने डोळ्याचा जो काय आजार आहे ह्या हिशोबाने फक्त विचार करतात. पण फक्त तसं करून लोक चालत नाही. डोळ्याचे आजार होत असताना हे आजार ज्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये डोळ्याच्या ठिकाणी झालेले आहेत त्यावेळेला तुमच्या सार्वत्रिक आजारांचाही विचार करायला लागतो. तुम्हाला संग्रहणी किंवा पोटाचा संबंधित आजार असतो, तुम्हाला संडासला रक्त पडत असतं, तुम्हाला मूळव्याधीचा त्रास असतो, तुम्हाला स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी असते, तुमची तब्येत स्थूल असते, तुमच्या हिरड्यातून रक्त येत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी डोळ्याशी संबंध आहे हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तोंडाशी संबंधित आजार, नाकाशी संबंधित आजार, कानाशी संबंधित आजार ह्याचा सुद्धा डोळ्याशी संबंध असतो. तर तुम्ही फक्त डोळ्याची ती रेटिनोपॅथी जी आहे ती मधुमेहातून उत्पन्न झाली म्हणून फक्त त्याच्या मागे लागलात तर उत्तर मिळेलच याची शाश्वती नसते. आणि म्हणून आयुर्वेदिक वैद्य काय करतात या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून मग ट्रीटमेंट देतात. तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा कुष्ठरोग म्हणजे त्वचा विकाराची औषधं वापरायला लागतात, बऱ्याच वेळा मधुमेहाची औषधं वापरायला लागतात, बऱ्याच वेळा कोठा साफ होणारी औषधं आणि पोटातली ॲमिक डिसेंट्री जी आहे ती कमी करणारी औषधं वापरायला लागतात. तर हे सगळं तुम्ही लक्षात कुठेतरी घ्यायला पाहिजे आणि एक कल्लीपणाने विचार तुम्ही करायला नाही पाहिजे आणि आयुर्वेदाचं मनोगत जाणून घ्यायला पाहिजे, त्यानुसार ट्रीटमेंट करायला पाहिजे. हे करत असताना डोळ्यामध्ये काही औषधाचे थेंब टाकणं, डोळ्यावरती आळ करून त्याच्यामध्ये काही औषधं भरणं, डोळे धुण्यासाठी काही सातूसारख्या वनस्पती किंवा जीवनीय गण वापरणं, अशा गोष्टी केल्या की इतका अप्रतिम त्याचा फायदा होत असतो की लोकांना त्याची कल्पना नसते. तर डोळ्याच्या ठिकाणी झालेला आजार हा एक भाग आणि त्याचं मूळ कुठं आहे हे बघणं हा दुसरा भाग आहे. म्हणजे
मॅनिफेस्टेशन ऑफ डिसीज जे आहे ते तुम्ही ट्रीट करू नका, रूट कॉज ऑफ डिसीज जे आहे ते ट्रीट करायला पाहिजे. आणि त्या अनुरोधाने ही आत्ताची जी सगळी माहिती आहे त्यामध्ये तर्पण, पुटपाक, आष्टोतन, अंजन असे वेगवेगळे प्रकार आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. तर या मॅक्युलर डिजनरेशन आणि रेटायनल डिटॅचमेंटसाठी जी औषधं असतात आणि डायबेटिक न्यूरोपॅथीसाठी जी औषधं असतात त्याच्यामध्ये ही एक जळू नावाचा हा किडा तुम्हाला इथं दिसेल. येस. तर हा अपांग प्रदेशी म्हणजे शंख प्रदेशाच्या जवळ डोळ्याच्या बाजूला आणि कपाळावरती जर हा किडा जर लावला गेला तर दूषित रक्त शोषून घेतो, नवीन रक्त तिथं यायला लागतं, व्हॅस्क्युलॅरिटी वाढायला लागते, तिथले आतले ब्लॉक आहेत ते निघायला लागतात, डोळ्यातलं प्रेशर जे आहे ते 15 ते 25च्या दरम्यान जे मेंटेन व्हायला पाहिजे ते व्यवस्थित व्हायला लागतं आणि नवीन टिश्यू तिथं तयार झाल्या कारणानं पोटातल्या औषधावर त्याचा खूप उत्तम उपयोग होतो. ह्याच्या बरोबरीनं पंचकर्मातला जो भाग आहे त्याच्यामध्ये तिक्त क्षीर बस्ती नावाची बस्ती सांगितलेली आहे. तर हे बस्ती जर केले गेले तर डोळ्याचे आजार खूप उत्तम पद्धतीने बरे होतात. याचं कारण काय, डोळा उत्पन्न होणारा जो भाग आहे तो ग्रहणीच्या ठिकाणी आहे आणि ग्रहणी म्हणजे लहान आतड्याचा काही भाग आहे. तर बस्तीचा परिणाम हा जसा वातावरती येतो तसा त्या पित्तधरा कलेवरती आणि म्हणून मज्जेवरती येतो. तर विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध आणि तिक्त क्षीर म्हणजे कडू वनस्पतींचे बस्ती देणं, यांनी हे डोळ्याचे आजार जे मोठे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने बरे करत येतात. येस, हे एक अमूल्य मार्गदर्शन केलं होतं आपल्याला वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांनी की कशा रीतीने डोळ्याचे आजार आपल्याला बरे करता येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की मूळ कारण ओळखून आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये डोळ्यांच्या आजारांवरती संपूर्ण मात करता येणं शक्य आहे. आणि त्यासाठी आपण संपर्कासाठीचे नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. जर आपल्याला डोळ्याच्या आजारांविषयी अधिक काही प्रश्न विचारायचे असतील तर पुढील नंबरवरती आपण जरूर प्रश्न विचारा. विश्वामृत चिकित्सालयामध्ये केवळ डोळ्यांचेच आजार नव्हे तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विविध प्रकारच्या इतरही दीर्घकालीन आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. त्याचप्रमाणे वैद्यराज, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्व प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.